ते रूप पिपासू भक्त होते जे अखंड भगवंताकडे पाहायचे. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज भगवंताच्या रूपाकडे पाहिलं तरी भक्ती आहे. आलं का लक्षात? कारण परमात्म्याकडे जो पाहतो तो त्याचा होऊन जातो. त्याच्याकडे पाहिलं की ते सगळं भुलून जाते माणूस. म्हणून रूपासक्ती याला गौरी भक्तीतला प्रकार सांगितला नारदांनी. एक दास्यासक्ती नावाची भक्ती आहे, म्हणजे संत आपल्या भगवंताचा सेवक. भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे, सेवक आहे. लक्षात ठेवा. मग सेवक म्हटल्यानंतर तो पूर्ण परतंत्र असतो. सख्यासक्ती नावाची भक्ती सांगितली नारदांनी की परमात्मा माझा सखा आहे, मित्र आहे, जशी अर्जुनानं केली. नंतर कांतासक्ती जी गोपिकांनी केली. गोपिका काय म्हणायच्या? परमात्मा आमचा प्रियकर आहे, आम्ही त्यांच्या प्रियसी आहोत. ज्याला कांतासक्ती नावाची भक्ती म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये मधुरा भक्ती म्हणतात. की स्वतःला ते भगवान कृष्णाची पत्नी म्हणून घ्यायच्या आणि भगवंताला आपला परम प्रियतम समजायच्या. याला कांतासक्ती म्हणतात. ज्याला प्रेमी भक्त म्हणतात, जे अखंड भगवंतावर प्रेम करतात. लक्षात ठेवा, बाकी कोणावर प्रेम करत नाही. गवळणी इतर कोणाकडेच पाहत नव्हत्या, पण भगवंतावर प्रेम करायच्या. म्हणून त्याला कांतासक्ती म्हटलं. ज्याला माधुर्य भक्ती म्हणतात. यशोदा मातेनं वात्सल्यासक्ती नावाची भक्ती केली. हे गौणी भक्तीतले 11 प्रकार सांगून राहिलो मी, नारदांनी सांगितलेले. यातली तुम्ही कोणतीही भक्ती करा तरी सुद्धा तुम्हाला मुक्तीची प्राप्ती होईल. विठ्ठला विठ्ठला म्हणून नवविधा भक्ती आहे. काही गौणी भक्तीचे प्रकार आहेत. कोणती भक्ती करा तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. पण भक्ती न करता, भक्ती वाचून मुक्ती प्राप्त होणार नाही. मुक्ती तुम्हाला सांगू, मुक्ती म्हणजे काय हो? सोप्या भाषेत आम्ही त्याला सुख म्हणतो. मुक्ती म्हणजे काय? सुख खरं. पण सुख कोणाला नको आहे बोला? कोण असा आहे की ज्याला सुख नको आहे? सुखम सर्वाय रुच्यते. शास्त्र म्हणतात लहानसक लेकरू देवाजवळ गेलं त्याला बाकी काही समजत नाही, पण तो एवढं म्हणते, देवा बापा सुखी ठेव, म्हणते की नाही? नैवेद्याले गुळाचा खळा, पण संकल्प बरोबर आहे की नाही? नैवेद्याले गुळाचा खळा असते, पण संकल्प मालगाडी एवढा असते आपला. विठ्ठला 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 मग तसं मोक्ष म्हणजे सुख, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. ही मोक्षाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे दुःख जाणं आणि परमानंद प्राप्त होणं. म्हणजे काय? अरे म्हणजे सुख प्राप्त होणं आणि दुःख ते कायमचं जाणं, ज्याला आम्ही आत्यंतिक निवृत्ती म्हणतो. कारणासहित कार्याची निवृत्ती, याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. एकाच्या पोटात वेदना व्हायच्या, कळा निघायच्या. कोणी आता शरीरानं दुःखी असते, कोणी मनाने दुःखी असते. एकाच्या पोटात तर कोंबेच निघत. त्याच्या पोटात कोंबे निघत, तो गेला डॉक्टरकडे. डॉक्टरने दिलं 4 दिवसाचं औषध, पण याच्या काही कोंबे कमी ना होत, जास्त निघत उलट. हा डॉक्टरकडे गेला, डबल म्हणे, डॉक्टर साहेब 4 दिवस झाले औषध घेऊन आलो, हे कोंबे निघणं बंद नाही होऊन राहिले. डॉक्टर म्हणे कधीपासून निघून राहिले कोंबे? म्हणे समोरच्यानं 4 व्हीलर घेतली त्यापासून निघून राहिले कोंबे. डॉक्टर म्हणे मग आता याचं औषध नाही आपल्याकडे, तो आल्या मनाले रोग व्हायलाय, तू घरी जाय. नाही काय? म्हणजे कोणी शरीरानं दुःखी असते, हा शरीरानं दुःखी होता, याच्या शरीरामध्ये वेदना होत. गेला डॉक्टरकडे, डॉक्टरनं 4-5 दिवसाचं औषध दिलं याला, पण याच्या शरीरातल्या वेदना काही कमी ना होत. डॉक्टर साहेब म्हणे 4 दिवस झाले औषध घेताय, काहीच फरक नाही. डॉक्टर म्हणे एमडी कडे जा. हा एमडी कडे गेला, त्यांनी दिला 8 दिवसाचं औषध, पण याच्या शरीरातल्या वेदना कमीच ना होत. शेवटी त्यांनी सांगितलं पुढे जा, म्हणले बाबा शरीर चेकअप कर, टेस्ट वगैरे घे.
हा तिकडे गेला, पूर्ण शरीर चेकअप केलं, याचं पूर्ण शरीराच्या टेस्ट घेतल्या, पण त्यात काही निघेना. हा 2 महिने राहिला, पैसेही गेले, वेळही गेला, पण याच्या शरीरातल्या वेदना काही कमी झाल्या नाहीत. यानं डॉक्टरला विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब 2 महिने झाले म्हणे तुमच्याकडे आहे, पण फरक कवडी नाही. डॉक्टर म्हणत, असं कर, तुला कोणताच रोग नाही, सगळे रिपोर्ट नील आहेत, तू घरी जाईन आराम कर. मग नाईलाज झाला बिचारा, घरी आला, पैसाही गेला म्हणे, लोकांनी वेळही गेला, 2 महिने गेले. त्याचा मित्राला एक दिवस म्हणे, का रे जमलं काय, बरं वाटते ना जरा, शरीरातल्या वेदना कमी झाल्या? काच म्हणे जमलं, लोक वाढल्या म्हणे माझ्या वेदना, 2 महिने झाले, पैसे गेले, वेळही गेला, फरक कवडी नाही. तो म्हणे, येड्या कशाला गेला तिथल्याला म्हणे. मग आपल्या बाजूच्या खेड्यावर वैद्य राहतात म्हणे, फुकट इलाज, 1 रुपया घेत नाही, चल माझ्यासोबत. नेलं मित्राने वैद्याकडे. त्या वैद्याने याची नाडी परीक्षा केली. वैद्य म्हणे, काय राव तुम्ही एवढे घाबरले म्हणे, तुम्हाला नॉर्मल रोग आहे म्हणे, सामान्य रोग आहे. अरे माझ्याकडे असं पॉवरफुल औषध आहे म्हणे, एका पुडीतच काम, एका टकीत काम होते म्हणे, 1 वेळा औषध घेतले की गेला रोग, पुन्हा माझ्याकडे याचंच काम नाही. तो म्हणे, वैद्यराज बरंच झालं तुमच्याकडे आलो म्हणे, लवकर औषध द्या, माझ्या शरीरामध्ये वेदना होऊन राहिल्या. वैद्य म्हणे, आताच देतो औषध, पण तू पहिले एक काम कर म्हणे. सांगा म्हणे. काहीच नाही, माझं औषध म्हणे वाघींच्या दुधात द्या लागते, तू पहिले वाघींचं दूध घेऊन ये, नंतर तुला औषध देतो. हा म्हणे, मग तर माझा रोग नक्कीच गेला, कारण म्हणे वाघींच्या दुधाने मी गेलो म्हणजे पहिले मीच गेलो नाही काय, आता रोगीच मेला, रोग निर्माण होईल काय? अरे कारण नष्ट झालं, कार्य निर्माण होत नाही. मग तसं कारणासहित कार्याची निवृत्ती, याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. म्हणजे दुःख कायमचं जाणं आणि परमानंद सुख प्राप्त होणे, याला मोक्ष म्हणतात. सुख सगळ्यांना पाहिजे, मग सुख ज्याच्यामुळे मिळते, माऊली म्हणतात भक्तीमुळे मिळते. आणि भक्ती वाचून, भक्ती विन मुक्ती, तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. ज्याप्रमाणे अंगामध्ये बळ नसताना शक्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, ओ बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. माऊली लगेच दृष्टांत त्याला, माऊलीने दृष्टांतासहित पडून दिलं की, माऊली म्हणतात ज्याप्रमाणे बळे विना शक्ती बोलू नये, अंगामध्ये बळ नाही आणि शक्तीच्या गोष्टी करून राहिला, काय फायदा? एक निरा होता उदबत्ती शाप, टीबी पेशंट, आणि पैलवानाला म्हणे, खेळता का कुस्ती म्हणे आपल्यासोबत? पैलवान म्हणे नाही. हा म्हणे, नाही घाबरता की काय म्हणे, मला सांगा. पैलवानाला म्हणे, म्हणे घाबरता की मला? पैलवान म्हणे, येड्या तुला मी घाबरत नाही, तुझी मला दया येते म्हणे, असं मनगट दाबलं ना तुझं, सगळ्या रक्तवाहिन्या बंद करून टाकीन. कारण कोण आहे तो? पैलवान आहे, लक्षात ठेवा. मग अंगामध्ये बळ नसताना शक्तीच्या गोष्टी करणं जसं व्यर्थ आहे, तसं अंतकरणामध्ये भाव नसताना भक्तीच्या गोष्टी करणं व्यर्थ आहे. म्हणजे तुम्हाला भाव नसताना भक्ती प्राप्त होणार नाही, आणि भक्ती न करता मुक्ती प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून भाव लागते, भक्ती लागते, तेव्हा मुक्तीची प्राप्त होईल. लोक म्हणले, माऊली आता आम्हाला कळलेलं आहे की भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. आता भावयुक्त अंतकरणानं आम्ही भगवंताचं भजन करणार आहोत. फक्त आता तुम्ही आम्हाला एकच सांगा की भगवंताची भक्ती करता बरोबर आम्हाला दैवताची प्राप्ती होईल काय, सांगा. तर माऊलीने उत्तर दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, कैसनी दैवता प्रसन्न करीत, कैसनी दैवता
लोकांनी म्हटलं माऊली तुम्ही म्हणता ना त्याप्रमाणे आम्ही अगदी भावयुक्त अंतकरणाने भगवंताची भक्ती करू आता. पण आम्हाला एक सांगा की भक्ती करता बाबा दैवताची प्राप्ती होईल काय? तर माऊली म्हणतात घाई चालणार नाही. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. माऊली म्हणतात दैवत याने देव त्वरित याने ताबडतोब प्रसन्न होणार नाही. कारण असं का म्हटलं माऊलीनं? याचं कारण असं आहे की परमार्थातलं फल हे अदृष्टाधीन आहे. हे लक्षात ठेवायचं. कारण फलाचे दोन प्रकार असतात. काही फल दृष्ट असतात पण काही फल अदृष्ट असतात. ज्या कार्याचं फल ताबडतोब प्राप्त होते त्याला दृष्ट फल म्हणतात. पण ज्या कार्याचं फल कालांतरानं प्राप्त होते त्याला अदृष्ट फल म्हणतात. दृष्ट फल म्हणजे ताबडतोब फल. विस्तवार पाय पडला बरं वाटते की नाही? जे गुंगीतात ते म्हणतात बरोबर आहे नाही काय? दृष्टवार जर पाय पडला तर एका क्षणात माणूस बाजूला घेते. कारण ताबडतोब फल आहे. अरे बापरे म्हणले चटकाय वाटते. कारण ताबडतोब फल याला म्हणतात दृष्ट फल. लक्षात ठेवा आता. म्हणजे ताबडतोब फल. एकानं समजा तुम्ही दातांना कच्च्या मिरच्या खाल्ल्या खुरस नाही हिरव्या तोंडानं तोडून दातानं तोंडाची काय होते? आग होते. कारण दृष्ट फल आहे ताबडतोब. विंचवानं जर नागी मारली तर शरीरामध्ये काय होते? वेदना होतात आपल्या. अरे बापरे म्हणले आता इथं दुखे म्हणे लोक आता तर इथं दुखते. म्हणजे काय आहे? दृष्ट फल आहे ताबडतोब. एकानं ठरवलं अर्धा लिटर म्हणे आपण रोगरच घेऊन पाहू काय होईल? दृष्ट फल आहे त्याचं. कारण त्याच्या ठिकाणी मारकता शक्ती आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणून त्याच्या 4 हात लांब. म्हणजेच ज्या ताबडतोब ज्या कार्याचं फल प्राप्त होते त्याला म्हणतात दृष्ट फल. सगळेच फळ दृष्ट आहेत का व्यवहारात? समजा आज तुम्ही गहू पेरला, दुसऱ्याच दिवशी जाता का तुम्ही सोंगणी करायला? चाल गड्या झालं काल पेरणं घेऊ सोंगून आज. आता जमते काय? कारण अदृष्ट फल आहे. आता कोणतं फल आहे? कालांतरानं काही महिने निघून गेल्यानंतर फलाची प्राप्ती होणार आहे. याला म्हणतात अदृष्ट फल. तसं परमार्थातलं फल आहे अदृष्ट फल. आपल्या व्यवहारात एक म्हण आहे तूप खाता बरोबर काही रूप येत म्हणजे अदृष्ट फल आहे. दोघं मित्र होते. एक खेड्यामध्ये राहिला एक शहरामध्ये गेला. शहरातला 2 वर्षानं घरी आला. हा खेड्यातला त्याला म्हणे का रे तुले का माझ्यासोबत होता? एकदम तर होता वीक एकदम बारीक होता म्हणे. आता तुझी बॉडी वगैरे मला चांगली दिसून राहिली म्हणे. तो म्हणे मी इथून गेलो जिम मध्ये जायला लागलो व्यायाम करायला लागलो त्यानं शरीर मजबूत झालं म्हणे माझं. तो म्हणे शरीर व्यायामानं एवढं चांगलं शरीर होते का म्हणे? मग अरे म्हणे उद्यापासून आपलाही व्यायाम सुरू म्हणे. आता भाऊसाहेबांना जो दंड बैठका काढणं सुरू केल्या पहिल्याच दिवशी 100 दंड बैठका काढल्या. जो अकळला 8 दिवस एकही दंड बैठक ना काढताय. तुम्ही आज सांगा आता एका दिवशी किती व्यायाम केला म्हणजे शरीर पुष्ट होईल? कारण अदृष्ट फल आहे. कोणतं फल आहे? अदृष्ट. म्हणून तुकाराम महाराज लिहितात तुका म्हणे यासी न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. कारण परमार्थातलं फल अदृष्ट आहे म्हणून परमार्थात घाई चालत नाही. म्हणून माऊलीला म्हणायचं आहे बाबा आजच हातात माळ घेतली आणि रामराम सुरू केलं देव समोर उभा राहणार नाही. कारण अदृष्ट फल आहे. कालांतरानं काही दिवसानं पण नक्कीच प्राप्त होईल हे तेवढंच खरं आहे. ही परमार्थातली गॅरंटी आहे. अरे एक वेळा म्हटलेलं राम नाम तेही वाया जात नाही. तुम्ही केलेलं सत्कर्म केलेलं दान केलेलं पुण्य कधीच वाया जात नाही. कधी ना कधी त्याचं फल तुम्हाला प्राप्त होणारच. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माऊली म्हणतात बाबा रे परमार्थातलं अदृष्ट फल आहे म्हणून घाई करायची नाही. मग तू काय कर? माऊली म्हणता उगार आहे निवांत. काय सांगितलं माऊलीनं? उगार आहे म्हणले आता तू म्हणजे तुला जे साधन सांगितलेलं आहे तेच करत राहा. म्हणजे आपल्या हरिपाठातलं साधन काय आहे? भगवंताचं भजन. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. आपल्या हरिपाठातलं हे साधन आहे. म्हणून माऊली म्हणतात तू हेच करत राहा.
इतर साधनाच्या माग लागशील तर शिनसी वाया, उगाच शिनशील. कारण हे साधन असं आहे, हे साधन कोणतंही साधन जर साधन दीर्घकाळ झालं तर ते फल देते, आणि साधन मध्ये जर सुटलं तर ते फल देत नाही. काही लोक म्हणतात पा म्हणे आम्ही मोठ्या मोठ्या एकादशी धरतो म्हणे. काही लोक करतात की नाही असं, की आम्ही मोठी एकादश धरत असतो. मग बाकीच्या एकादशी मध्ये खंड पडला, त्यामुळे साधनामध्ये विच्छेद नावाचा दोष निर्माण झाला. त्यामुळे ते साधन तुम्हाला फल देणार नाही. तुम्हाला सगळंच एकादशी धरावे लागतील. तसं नामस्मरण दररोज तुम्हाला करावं लागेल, काही ना काही थोडंफार. किंवा तुम्ही जे साधन करत असाल दररोज, कोणी विष्णू सहस्रनाम घेत असेल, कोणी शिवमहिम्न स्तोत्र, कोणी हरिपाठ, हे तुम्ही दररोज घ्या, तुम्हाला त्याचं फल प्राप्त होते. कारण साधन जर दीर्घकाळ झालं तर त्याचं फल देत असते ते. महाभारतामध्ये एक सुंदर कथा आहे. एक अग्निहोत्री ब्राह्मण होता बघा. 2 टाइम अग्नीची पूजा करायचा, सूर्योदय झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर. वयाच्या 12व्या वर्षापासून अग्निहोत्र करायचा. आणि एक दिवस त्याच्या मनात आलं की लोक केदारनाथ बद्रीनाथला जातात, आपणही गेलो पाहिजे म्हणे. पण म्हणले का आपण जर केदारनाथ बद्रीनाथला गेलो तर सूर्यास्ताच्या आत घरी पोहोचणार नाही, आणि सूर्यास्ताच्या आत जर घरी पोहोचलो नाही तर आपलं अग्निहोत्र कर्म बंद पडेल. म्हणून तो महात्मा गेला नाही. करता करता 62 वर्षाचा झाला, पण केदारनाथ बद्रीनाथला जाण्याचा योग आला नाही. पण या ब्राह्मणाकडे एक दिवस एक तपस्वी महात्मा आला, त्रिकालदर्शी, आणि दोघांचा संवाद सुरू झाला. आता 2 भक्त एका ठिकाणी आहेत, ते काय संवाद करतील नाही तर काय करतील. आपले बसू द्या बरं 2-4 जण एका ठिकाणी, पुऱ्या गावाचा 7-12 चौकात वाजतात नाही काय. आणि बाया म्हणान मग तर हातच जोडा नाही काय. त्या शालिग्राम महाराजचं बरं आहे, बायाचं सांगायचंच राहिलं म्हणतात. पुरं कीर्तन होते पण त्याचं सांगायचंच राहते, विठ्ठल 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 विठ्ठल. पण आपल्याला कोणाचंच नाही सांगता येत ठीक आहे. आपल्याला फक्त देवाच सांगता येते. माऊली म्हणतात उगा राही निवांत. त्या ब्राह्मण बाबानं आणि त्या महात्म्याचा संवाद सुरू झाला दोघांचा. आता ब्राह्मणाच्या लक्षात आलं, ब्राह्मण बाबांनी सांगितलं म्हणे महात्मन माझी इच्छा आहे केदारनाथ बद्रीनाथला जाण्याची, पण काय करू म्हणे, मी जर केदारनाथ बद्रीनाथला गेलो तर सूर्यास्ताच्या आत घरी पोहोचणार नाही, आणि सूर्यास्ताच्या आत जर मी घरी पोहोचलो नाही माझं अग्निहोत्र कर्म बंद पडेल. त्यांनी सांगितलं उद्याच तुम्हाला दर्शन करून देतो म्हणे केदारनाथ बद्रीनाथचं. म्हणे कसं काय, अरे म्हणे माझ्याकडे असा लेप आहे, तुमच्या दोन्ही तळपायाला जर लेप लावला ना की असे डोळे बंद करायचे फक्त, आणि 5 मिनिटानं उघडायचे. 5 मिनिटात तुम्ही केदारनाथला, तिथं डोळे बंद केले की 5 मिनिटात बद्रीनाथला, तिथं डोळे बंद केले की 5 मिनिटात घरी. अरे बापरे म्हणले, निश्चिंत झोपा म्हणे. आता ब्राह्मण महाराज झोपले, सकाळी उठले, सूर्योदय झाला, पहिले अग्निहोत्र कर्म केलं. त्या महात्म्याकडे गेले, त्यानं लेप तयार केला, ब्राह्मणाच्या दोन्ही तळपायाला लावून दिला. ब्राह्मण महाराजांनी असे डोळे बंद केले, 5 मिनिटांना उघडले तर केदारनाथाच्या समोरच डायरेक्ट. एवढा आनंद झाला भगवंताला पाहलं. अरे बाप रे बाप, गगनात आनंद मावेना ब्राह्मणाचा. किती वर्ष झाली म्हणे देवा, 62 वर्षाचा झालो म्हणे बापा, आज योगाला तुझ्या दर्शनाचा. भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंत केदारनाथाचा निरोप घेतला. म्हणे बद्रीनाथला गेलो पाहिजे, म्हणून तो महात्मा म्हणे थोडं पायीच चाललो पाहिजे. आता ब्राह्मण महाराज पायी निघाले केदारनाथहून, पायी चालत 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 डायरेक्ट बद्रीनाथला आले. आणि भगवान बद्रीनाथाला पाहिलं. मग काय, भगवंताला पाहिल्यानंतर तो तर असा आहे महाराज, माणूस त्याचं होऊन जाते. मग आलं का लक्षात, मनुष्य सगळं भुलून जाते. भगवंताला पाहिलं आणि खूप आनंदाच्या उखळ्या त्यांच्या मनामध्ये यायला लागल्या. आणि नंतर त्यांनी बद्रीनाथाचा निरोप घेतला. म्हणे प्रभू आता घरी जायचं आहे मला, कारण अग्निहोत्र कर्म करायचं आहे, घरी जाऊन सूर्यास्ताच्या आत गेलो पाहिजे घरी. ब्राह्मण महाराज मंदिराच्या बाहेर आले, डोळे बंद केले घरी जाण्यासाठी. 5 मिनिटांनी उघडले, पाहते तर महात्मा जाग्यावरच, उड्डाण नाही घेता आली. अरे म्हणे असं कसं झालं, तिकून तर आलो म्हणे मी, आता काय करावं. ज्याची भीती होती तेच संकट समोर आलं. माझं अग्निहोत्र कर्म पडते की काय. पण ब्राह्मणाच्या लक्षात आलं, वयाच्या 12व्या वर्षापासून अग्निहोत्र कर्म करतोय,
आणि 62 वर्षाचा झालो आहे, एकही दिवस खंडना नाही. आम्ही 8-8 दिवस देऊन हाणत नाही काय, एवढी खंडना असते आमची. आमचा लक्षात ठेवा. म्हणून साधन दीर्घकाल व्हायला पाहिजे. ब्राह्मण महाराजांनी विचार केला की 12व्या वर्षापासून अग्निहोत्र करतोय आणि 62 वर्षाचा झालेला आहे, एकही दिवस खंडना नाही. म्हणून म्हणले आता माझं काम ज्याची मी सेवा करतो तेच करील. ब्राह्मणाने डोळे बंद केले. आता ब्राह्मणाने अग्निनारायणाचं स्मरण केलं आणि ब्राह्मण म्हणतोय की हे अग्निनारायणा, म्हणे भगवान, मी जर माझ्या जीवनामध्ये 50 वर्ष तुझी निष्काम सेवा केली असेल. ब्राह्मण काय म्हणतोय की हे नारायणा, मी जर माझ्या जीवनामध्ये 50 वर्ष तुझी निष्काम सेवा केली असेल प्रभू, तर आता या क्षणात मी माझ्या घरी पोचलो पाहिजे म्हणे देवा, नाही तर बघ म्हणे माझं अग्निहोत्र कर्म बंद पडते आजचं. ब्राह्मण बाबांनी अग्निनारायणाचं स्मरण केलं, डोळे बंद केले, 5 मिनिटांनी उघडले, महात्मा घरी पोहोचला. पहिले अग्निहोत्र कर्म केलं, नंतर सूर्यास्त झाला. महाराज ब्राह्मण का घरी पोहोचला? कारण साधन दीर्घकाल झालं होतं. म्हणून माऊली म्हणतात बाबा उगार आहे निवांत, म्हणजे तू हेच करत राहा, कारण साधन दीर्घकाल झालं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण भरपूर झालं पाहिजे. आणि नामस्मरण सोडून जर दुसऱ्या साधनाच्या मागं लागशील तर शिनसी वाया, उगाच वाया शिनशील. कारण बाकीचे साधनं काळ्याच्या मुखात नेणारे आहेत. आणि आता माऊली तुम्हाला सावध करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. प्रपंच परमार्थ करत असताना फक्त एक लक्षात ठेवायचं की हा प्रपंच माणसाला कदाचित फसवू शकतो, हा बाधक ठरू शकतो. म्हणून माऊली आपल्याला सावध करतात की सायासे करीसी प्रपंच दिननिसी, की जो प्रपंच दुःख रूप आहे तो आम्ही सायासे करतो, कष्टानं करतो, बळजबरीनं करतो. जो परमात्मा सुखाचा सागर आहे त्याचं मात्र आम्ही भजन करत नाही. हरीसी न भजसी कौन्या गुणे, संतांना भजन प्रिय आहे म्हणून सतत कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठलचा जप असते आणि मध्ये सुद्धा विठोबा रखुमाईचा जप असते. संतांना जे प्रिय आहे त्याचं भजन करू, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांनी एक वेळा टाळी वाजवून, टाळकरी मंडळी पुढे म्हणतील, तुम्ही टाळी वाजवून मागं म्हणायचं, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बाबा रे, जो प्रपंच दुःख रूप आहे, त्याच्यामध्ये क्षणाक्षणाला दुःख आहे, तो मात्र सायासे करीशी. म्हणजे कष्ट पडले तरी आम्ही करतो, दिन निसी, रात्रंदिवस, रात्री करतो तर दिवसाही करतो. प्रपंचातले आम्ही कामं करतोच, काही असो. रात्री कधी काम पडलं तरी आम्ही जातो, करतो. पण हरीशी न भजसे कवन्या गुणे. आणि म्हणतात जो परमात्मा सुखाचा सागर आहे, परम प्रेमास्पद आहे, परम प्रेमाचा विषय आहे, त्याचं मात्र आम्ही भजन करत नाही. परमात्म्यासारखं कोण आहे बघा, प्रेमास्पद या जगात. संत काय पागल आहेत काय? ऋषीमुनी पागल होते ज्यांनी भगवंताचं अखंड ध्यान केलं. तुकोबराय स्वतः लिहितात, तरी का नेन ते होते मागे ऋषी, ते या जनासी दुरागले. लक्षात ठेवा, मानवी जन्माची सार्थकताच भगवंताचं भजन करण्यामध्ये आहे. म्हणून संत महात्मे अखंड भगवंताचं भजन करतात, अखंड त्याचं ध्यान करतात, आणि तो परमात्माही त्यांच्यावर प्रेम करतो. तोही त्यांना त्यांच्यासारखं बनवतो. अविनाश करी आपुलिया, लावे मना पिसे, तेरी बाकी अदाने वो सावरे, वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया. तेरी बाकी अदाने वो सावरे, वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया. मुझे तेरा दीवाना बना दिया, हो मुझे तेरा दीवाना बना दिया. तेरा तेरा मुकुट, तेरी तेरी चटा, तेरा तेरा मुकुट, तेरी तेरी चटा, तूने हमें भी आशिक बना दिया. वो तेरी बाकी यादाने वो सावरे, वो सावरे, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, हो मुझे तेरा दीवाना बना दिया. परमात्मा परम प्रेमास्पद आहे, परम प्रेमाचा विषय आहे. विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये सिद्धांतच मांडला. वित्तात पुत्र प्रिया, पुत्रात पिंड, पिंडात तथा इंद्रियम, इंद्रियस्य प्रिय प्राण, पण प्राणात आत्मा प्रिय परा. काय महत्वाचा सिद्धांत आहे. वित्त म्हणे आम्ही धनाप्रेम करतो, त्याच्यापासून सुख प्राप्त होत नाही. धनापेक्षा मुलाप्रेम करतो, मुलापासून सुखाची गॅरंटी नाही. मुलापेक्षा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो. शरीर तर सगळ्यांना माहित आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. शरीरामध्ये घाण आहे. शरीर चांगलं आहे काय? नाकातला काढलेला शेंबूळ कोणी जमा करते काय की खिशात ठेवते? कारण शरीरामध्ये काय आहे, एसटीत मजा येते. ज्यानं वांती केली शीटवर तोही तिथं बसत नाही, तोही उठते आणि दुसऱ्या शीटवर जाऊन बसते. एखादा घाई घाई येऊन लागे जागीच, मग त्याला समजते थोड्या वेळानं केले का वातावरण वेगळंच दिसून राहिलं, ठीक आहे. मग त्या लक्षात येऊ, रे बापरे म्हणे काचार बसलो आपण. घरी आणला की नानाच लागते पहिले त्याला. म्हणजे शरीरामध्ये काय आहे, घाण आहे. शरीर विटाळाचे आडे, माया मोहपाश जाडे. म्हणून संतांनी आम्हाला सांगितलं, बा आम्ही शरीरावर प्रेम करतो, तेही दुःखाचं कोठार आहे. लक्षात ठेवा. इंद्रियस्य प्रिय प्राण, इंद्रियावर प्रेम करतो तेही क्षीण होतील. इंद्रियापेक्षा प्राणावर प्रेम करतो, प्राण धोकेबाज आहे. कधी चाट सांगता येते का प्राण? शरीराच्या आणि प्राणाचा वियोग याला मरण म्हणतात. कधी प्राण चाट सांगता येत नाही. म्हणून विद्यारण्य स्वामी पुढे लिहितात, प्राणात आत्मा प्रिय प्रहा. प्राणापेक्षा आत्मा याने परमात्माच परम प्रेमास्पद आहे, परम प्रेमाचा विषय आहे. भगवंतावर केलेलं प्रेमच खरं प्रेम आहे, इतर विषयावर केलेलं प्रेम प्रेम नाही. म्हणून संत म्हणतात, बाबा रे हरीशी न भजसी
कौन्या गुणे, जो परमात्मा सुखाचा सागर आहे, त्याचं भजन करत नाही. लोक म्हणले माऊली आम्ही तर भजन करायला तयार आहोत म्हणे, आम्ही या प्रपंचालाही सोडायला तयार आहे म्हणे, पण काय करा म्हणे माऊली, हा प्रपंचच आम्हाला सोडत नाही. नहीं का, मैं तो कमली को छोड़ता बोले, लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती. लोक फार चतुर, पण त्यांना हे माहित नाही की आम्ही बोलून कोणासोबत राहिलो, जे ज्ञानियांचे राजे आहेत. नुसतं ज्ञानी नाही, ज्ञानातले राजे, त्यांना लोक म्हणतात की आम्ही प्रपंचाला सोडायला तयार आहे म्हणे, पण हा प्रपंच आम्हाला सोडत नाही. माऊली म्हणतात मी तुम्हाला प्रपंच सोडा असं माझं म्हणणंच नाही. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही हरीचा जप करा, आणि तुम्ही जर हरीचा जप केला ना, तुटेल धरणे प्रपंचाचे. माऊली म्हणतात तुम्हाला प्रपंच सोडावं लागणार नाही, तुम्ही जर भगवंताचं भजन केलं ना, तुम्हालाच प्रपंच सोडून जाईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरिबली त्याशी केली कटकडवा क्लिकर इथे देवजानी कुणाच्या कारणे हरी श्रीमा देवाचे कारण देव जाणी. पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस सगळेले भारी जात असते, तुम्हाला बिन मले बी, म्हणून म्हटलं टाइमात आटपलेलं बरं, म्हणून बरोबर आपल्या 8:30 ते 10:30 म्हणून शेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. सगळा आनंद उत्सव आहे, पहिला दिवस. ठीक आहे, सगळे अन्नदाते आजचे संध्याकाळचे अन्नदाते आमचे विष्णू पाटील यांनी अन्नदान केलेलं आहे. एका दररोजच्या पंक्ता लागलेल्या आहेत, सगळ्यांची सेवा वाटून घेतलेली आहे, म्हणून सर्वजण तुम्ही सेवा करता. भगवंताच्या चरणी मी सेवा समर्पित करतो आणि इथंच पूर्ण विराम देतो. जय सखाराम श्री सखाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम. श्री सखाराम जय 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 श्रीराम. ओ जय सखाराम श्री सखाराम जय सखाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम. सखाराम श्री सखाराम जय सखाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय सखाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम. ओ जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले पूर्वे देवाकडे उतरे, आ नाही उच्चारिला अधिकार म्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव